आपल्या भारतामध्ये 885 वर्षे जतन केलेले एक पार्थिव अस्तित्वात आहे. पंतप्रधान मोदी यांनी रामानुजाचार्य यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले. पण फारच थोड्या व्यक्तींना माहिती असेल की रामानुजाचार्य यांचे पार्थिव गेले 885 वर्ष एके ठिकाणी जतन करून ठेवलेले आहे. जगभरातील सर्वांनाच इजिप्तच्या राजांचे मृतदेह अर्थात ममी आणि भारतातील गोव्यातील सेंट झेवियरचे संरक्षित मृतदेह पाहून आश्चर्य वाटते. परंतु यातील फारच कमी लोकांना हे माहिती असतं की इजिप्तच्या राजांचे मृतदेह गुंडाळण्यासाठी ज्या विशिष्ट कापडाचा वापर केला जात होता त्या कापडाला मस्लिन म्हणून ओळखलं जातं. हे कापड मसली अर्थात मच्छलीपट्टनम अर्थात श्रीरंगपट्टणम म्हणजेच आपल्या भारतातूनच आयात केले गेले होते. आज श्रीरंगम जिल्हा तिरुचिरापल्ली तामिळनाडू येथील श्री रंगनाथ स्वामी मंदिर ज्याला भारतातील सर्वात मोठे मंदिर म्हणून ओळखले जाते, तेथे स्वामी रामानुजाचार्य ज्यांचा जन्म 1017 व समाधी अवस्था 1137 यांचे पद्मासन घातलेल्या अवस्थेतील भौतिक शरीर आजही पाहायला मिळते. परमपूज्य रामानुजाचार्य हे विशिष्ट द्वैत तत्त्वज्ञानाचे महान आचार्य होते आणि श्री वैष्णव परंपरेचे प्रणवते देखील म्हणवले जातात. त्यांचे 885 वर्षे जतन केलेले भौतिक शरीर या मंदिरामध्येच आपल्याला पाहायला मिळू शकते. हे भौतिक शरीर श्री रंगनाथ स्वामी मंदिराच्या 5व्या परिक्रमा मार्गावर असलेल्या श्री रामानुज मंदिराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात संरक्षित आहे. स्वामी रामानुजाचार्य 120 वर्ष आयुष्य जगले. सन 1137 साली त्यांनी पद्मासन अवस्थेत समाधी घेतली. स्वतः श्री रंगनाथ स्वामींच्या आदेशानुसार रामानुजाचार्यांच्या शिष्यांनी त्या अवस्थेत त्यांचे भौतिक शरीर जतन केले. या संरक्षित शरीरात डोळे, नखे वगैरे स्पष्ट दिसतात. वर्षातून 2दा हे शरीर औषधी वनस्पतींनी स्वच्छ केले जाते आणि त्यावेळी शरीरावर चंदन आणि केशर लावले जाते. हे उल्लेखनीय आहे की या पवित्र स्थानाचा प्रचार गोवा किंवा इजिप्तसारखा केला जात नाही. रामानुजाचार्यांनी वापरलेले एक भांडे देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो.